नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी संजय नलावडे. तर आज आपण बघणार आहोत की आपल्या व्हेकलला आपण आपला मोबाईल नंबर कसा नवीन रजिस्टर करू शकतो हे आपण बघणार आहोत आता. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रोसेस लक्षात येईल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे सारथी म्हणून. सारथी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन येईल. तर पहिलाच ऑप्शन घ्यायचा सारथी महाराष्ट्र गव्हर्नमेंट मधून. सारथी पुणे गेले सर. सारथी परिवहन वरती यायचं. परिवहन वरती गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये वाहन संबंधित सेवावर यायचे. तर तिथे इंग्लिश मध्ये करून घेतो मित्रांनो. तर आल्यानंतर इथं आपल्याला आपल्या स्टेटचं नाव टाकायचं. स्टेटचं नाव टाकल्यानंतर आपल्याला इथं आरटीओ सिलेक्ट करायचं, आपला कुठला आरटीओ. इथे आय ऍक्सेप्ट वर क्लिक करून प्रोसेस करायचे. प्रोसेस केल्यानंतर हा तुम्हाला विंडो पॉपअप ओपन होईल. तर इथे आपल्या सगळं वाचायचं, आपण याच्यामध्ये काय काय करू शकतो हे तुम्हाला दिसून जाईल. इथे प्रोसेसवर क्लिक करायचे. प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारचा असा विंडो ओपन होईल. याच्यानंतर तुम्हाला इथं आपल्याला मोबाईल अपडेट करायचं. तर मोबाईल अपडेटसाठी तर मोबाईल नंबर आधार बेस दिलेले आहे मित्रांनो. तर याच्यावर तुम्हाला ते दिलेले आहे कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये आपण मोबाईल नंबरची सर्व्हिस चेंज अवेलेबल आहे. तर ते ओके करून इथं आपल्याला पहिला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. नंतर इथं फुल चॅसिस नंबर टाकायचा आपल्याला. पूर्ण न चुकता आपल्याला जे पूर्ण चॅसिस नंबर टाकायचा आहे. पुढे पूर्ण इंजिन नंबर टाकायचा दुसऱ्या याच्यामध्ये. तो टाकल्यानंतर व्हेकलचे रजिस्ट्रेशन डेट टाकायची. आपल्या कुठल्या कधी आपण गाडी घेतली, रजिस्टर कधी झालेलं आपल्या गाडीचं, तिथं डेट टाकून घ्यायचे. इथं परत रजिस्ट्रेशन एंड कधी होणार आहे आपल्याला ती डेट टाकायची इथे. तर डेट टाकलेली आहे. आता शो डिटेलवरती क्लिक करायचे. तर तुम्हाला डिटेल येऊन झाले. आता तुम्हाला आधार नंबर टाकायला सांगितलं मित्रांनो. तर पूर्ण तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा. ज्याच्या नावावर गाडी आहे त्याचाच आधार नंबर तिथे टाकला गेला पाहिजे. टाकून इथं आधार नंबर नाव नेम टाकायचं. टाकल्यानंतर इथं तुम्हाला आधार कार्डचा जो मोबाईल नंबर आहे 8 लिंक तो टाकायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला डिटेल भरून घ्यायचे. डिटेल भरून घेतलं तर आय ॲग्रीवर क्लिक करायचं. आय ॲग्री करून ते व्हेरीफाय करायचं आपल्याला पहिला. तर परत आधार नंबर मागतोय व्हेरीफाय. परत व्हेरीफाय करतो मित्रांनो. तर व्हेरीफाय झालं तर तुम्हाला जे आरसी वरती नाव आहे ते तुमचं इथं नाव येणार आहे. जर आधीचा नंबर जर इथं असेल इथं नंबर येणार आहे, किंवा जर आधी नंबर अपडेटच नसेल तर इथं नंबर काही येणार नाही, ब्लँक येणार आहे. तर आपल्याला इथं सिंपल इथं आपल्याला अपडेट मोबाईल नंबरवर क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर अपडेटवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डचा जो तुम्ही नंबर टाकलेला आहे तो लिंक होऊन जाईल ऑटोमॅटिकली. तो लिंक झाल्यानंतर तुम्ही तिथून आरसी पर्टिक्युलर वगैरे जे काय असेल तुमच्या आर्स रिलेटेड तुम्ही त्याच्यावर हे करू शकता. जेणेकरून ओटीपी चालू होतील तुमचे. अशा प्रकारे आपलं अशा प्रकारे मोबाईल
मोबाईल अपडेट केल्यानंतर तुमचं डायरेक्टली मोबाईल तिथं अपडेट होऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमची पुढची प्रोसेस करू शकता. मोबाईल एकदा लिंक झाले की बाकीचे तुम्ही RTOची कामं कशीही करू शकता. जेणेकरून मोबाईल नंबर जर नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. जर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल एकतर ह्या प्रोसेसने करायला लावेल किंवा तुम्हाला RTO मध्ये जाऊन तिथे फिजिकली फॉर्म तुम्हाला भरून तुम्हाला RTOची मोबाईल अपडेटला द्यायला लागेल RTO मध्ये. तर या पद्धती सोपी आहे, तुम्ही घरी बसल्या करू शकता. त्यामुळे या पद्धतीने आपण स्टेप टू स्टेप बाय स्टेप करून तुम्ही आपला मोबाईल नंबर ऍड करू शकता मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.